या महाराज या. मी डंबेल्स, महाराज तिकडे. डम्बेल्स असलं कसलं नाव? अहो ते मला व्यायाम करायची लय आवड होती ना, मग आई लाडानं मला म्हणायची डंबेल्स. हा बरं बरं बरं. डम्बेल्स काय खाणार तू? नको खायला, काय नको. ते गौरी ताईकडे जरा काम होत. गौरीकडं कसलं काम? ते गौरी ताईसनी सांगतो की. बर. गौरी तुझा नवा भाऊ आलाय बघ, तुझ्याकडे काम आहे म्हणतोय. बसा. गौरी ताई. बोला, काय काम आहे? ते का तुमची मदत पाहिजे, सल्ला. माझी का नाही एक मावस चुलत बहीण आहे, तर घरची सगळी का नाही तिला स्थळ बघतायत आणि तिला एक बी पसंत पडेना झाले. आता तुम्ही सगळ्यांनी विचारलं का बाबा तुला कसलं स्थळ पाहिजे, तर काही सांगणं बी झाले. एकदम तुमच्यासारखीच आहे बघा, शिकलेली. तुझ्यासारखी म्हण. बहीण आहे ना मी तुझी? तुझ्यासारखी. आणि अशी एकदम कलेक्टर लेवलला आहे. तर मग कसलं स्थळ बघितलं पाहिजे? जर शिकलेली असेल आणि चांगली नोकरी करत असेल तर तिला शोभल असा नोकरदारच बघितला पाहिजे. आणि शोभल अशी नोकरी नसेल तर मग नाही पटणार. तुझा पगार जास्त का माझा कमी आहे असं होणार आणि उगाच किरकिर. अजून काय? नाही नाही काय नाही, एवढंच विचारत होतं. जाऊ का मग? अरे हळू. किती वेळ झाला येई ना का? काय करतोय? आला आला. ये लवकर ये. काय म्हणलं गौरीची? मोठ्या कलेक्टर लेवलचा नोकरदार पाहिजे म्हणल्या. नाहीतर तुझा पगार कमी, माझा पगार जास्त, अशी भांडणं होत्याली म्हणल्या. चला जाऊ त्या नाटेकरकडे. नाही नाही एक मिनिट बघा, आपण मातोश्रीना वशिला लावायला सांगून लाखभर रुपयाची तुम्हाला नोकरी लावू. डंबेलचे काम कर, तू आहे ना जा आणि वहिनीसनी विचार घरदार कसं पाहिजे. हा, घरदार कसं पाहिजे ते विचार. म्हणजे गरीबा घरचं भलपोर चालेल का ते विचार. हा? आणि पटकरी जा, माझा जा, जीव जा, चाललाय. जा, 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 पळ. हा, आता परत काय घोळ? नाही गोळ नाही घालायचा. गौरीताई. इकडे. गौरीताई, एक विचारायचं राहिलं. घर कसं पाहिजे? गरीब घर असेल तर चालेल का? मुलगी चांगली शिकलेली आणि नोकरदार म्हणल्यावरती तिला घर गाडी बंगला लागणारच. आता उगाच किरकिर होणार. ठीक आहे. आला 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 आला. ये लवकर ये. अरे धाव की लवकर ये. बोल, काय म्हणल्या? गरीबा घरचं भलं पोर नाही चालणार म्हणल्या. गाडी बंगला श्रीमंत घर पाहिजे म्हणल्या, नाहीतर किरकिर होईल. मला गरीबा घरचं भलं पोर कुणी बनवलं? यानं तुमचा सातबारा बिघडवलाय. शंकर दादा एक मिनिट. हे बघा, तुम्ही श्रीमंता घरचं वाटताय आणि लग्न झाल्यावर नंतर तुम्ही दिसणार की श्रीमंत आहे ते. पण मेन पॉइंट काय आहे? शिक्षण. हे बघ डंबेल्स, तुझा आणि वहिनीसनी विचार शिक्षण नसलं तर चालेल काय? जा 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 जा. हा विचार. शिक्षण नसेल तर चालेल काय? जा जा लवकर जा पटकन. एकदाच काय ते विचार. माझा अभ्यास आहे. एक शेवटचा पण महत्वाचा, शिक्षण. शिक्षण कमी असेल तर चालेल का? अजिबात नाही. एवढं चांगली शिकलेली मुलगी कमी शिकलेल्या संगत का लगीन करेल? पटणारच नाही त्या दोघांना. आणि का पटल? हे मला बी पटलं. जातो. तिथे बस 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 इथं बस बस. हे बाबा नाही पटणार म्हणले. कमी शिकलेला चालणारच नाही. चला चला नाटकरकडे जाऊ. त्याला असं हाणतो ना, मला लय राग आलाय बघा. चला.
एक मिनिट शंकरदादा, हे बघा, वहिनी गुंड प्रवृत्तीच्या आहेत पण असल्या विचारांच्या नाहीत. यानंच काहीतरी घोळ घातलास ना. तू वहिनीसनं काय विचारलंस ते सांग, पहिल्यापासून सांग. हा पहिल्यापासून मी गेलतो वहिनीकडे. हा आणि मी त्यानं म्हणलं का माझी मावस चुलत बहीण आहे, चुलत मावस बहीण आहे, तिच्यासाठी स्थळ बघतोय. हा आणि ती आहे एकदम तुमच्यासारखी. तर कसलं स्थळ बघायला पाहिजे? बघा, म्हणजे बाकीच्या पोरी आणि वहिनी ह्यांच्यात काय फरक आहे का नाही? हा तुझा आणि वहिनीसनी डायरेक्ट विचार की तुम्हाला नवरा कसा पाहिजे. जा 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 जा. हा डंबेल तुझा शिस्तात जा, शिस्तात जा, शिस्तात विचार, पण डायरेक्ट विचार. डायरेक्ट कसं विचारतो तुम्हाला कसा नवरा पाहिजे? अरे भाऊस तू भाऊस आता. डंबेल कसं तरी कर ऍडजस्ट तू. आणि ऐक, विचारताना ना फोन चालू ठेव. हा मोबाईल आहे ना? हा त्याच बघ. गौरीताई भेटला, चुलत मावस बहिणीचा विषय भेटला. पण तुझा भाऊ म्हणून तुझ्या बी लग्नाचा विचार करायला पाहिजे का नाही? कसं पाहिजे नवरा तुला? मला नाही म्हणजे आता बस लगेच नाही, भविष्यात पुढं. मोठा नोकरदार पाहिजे? नाही, फक्त पैसा महत्वाचा नाही आहे. प्रेमळ आणि चांगुलपणा जपणारा पाहिजे. भले नोकरी नसली तरी चालेल, पण कष्ट करायची तयारी पाहिजे. आणि घरदार गरीब का श्रीमंत? गरीब श्रीमंत याचा काही फरक पडत नाही. घरातली माणसं मनाने श्रीमंत पाहिजेत आणि नाती जपणारी पाहिजेत. गौरीताई, शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट, शिक्षण. शिक्षण कमी असेल तर चालेल ना? शिक्षण पाहिजेच, त्याशिवाय कसं होणार? मी काय म्हणतो, असं घाईघाईत निर्णय नको घ्यायला. आपण यावर विचार करूया. विचार झालाय. शिक्षण पाहिजेच आणि अजिबात खोटं न बोलणारा. महत्वाचा पॉइंट तर न ऐकताच गेलंय येड.